नमस्कार मित्रांनो, 61 फटा माळशिरसचं मैदान, हिंद केसरीचं मैदान. आणि त्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये अंदाजित पैरे, फिक्स पैरे नाहीत, अंदाजित पैरे. तर नाहीतर कोणी म्हणाल फिक्स आहे ते काय, अंदाज फिक्स नाही ते पैरे. सुरुवात करूया. 20 पैरे आहेत. एक अंदाज मला वाटते की ही गाड्या पाळल्या पाहिजेत त्या ठिकाणी, आणि या गाड्या जर पाळल्या तर 100% त्या गुलालामध्ये राहतील. मला वाटते, माझा अंदाज आहे ह्या गाड्या पळाव्यात. तुम्हाला जर काय वाटत असेल तर तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये सांगा की या गाड्या पळायला पाहिजेत का नाही. तुमचा अंदाज कमेंट्समध्ये सांगा तुम्ही. मला वाटते एक नंबरची जोडी जी आहे ती कालच्याच मैदानाची एक नंबरची मानकरी मुंबईची जोडी, शॉटगन मेहरबान. काय पळतोय हा नंदी. कोरेगावच्या मैदानात एक नंबर, पेडगावच्या मैदानामध्ये एक नंबर, आणि आता माळशिरसच्या मैदानामध्ये तो आगेकूच करतोय. आणि बघूया हा शॉटगन मेहरबान कशा पद्धतीनं पळतोय. मला वाटते की हीच गाडी पळताना दिसेल, म्हणजेच मिलिंद शेठ पाटील कुसगाव अंबरनाथ यांचा जो भुंगा आहे तो पळताना दिसू शकतो. मला वाटते, अंदाज आहे बरं का, फिक्स पहिलं नाही, अंदाज मला वाटतो. म्हणून वाटते की ही गाडी एक नंबर केली काल या गाडीनं, म्हणून हीच गाडी पळेल. मला वाटते पळायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही सुद्धा ही जोडीबद्दल पहिलं कोणासोबत कोण पळेल हे कमेंट्समध्ये सांगा. थोडं बोलण्यामध्ये अडचण आहे, थोडीशी बडबड थोडीशी, त्याच्याबद्दल सॉरी. 2 नंबरचा पायरा कोण असेल? मला वाटते आता 2 नंबरचा पायरा एक टॉपचाच असेल. स्वर्गीय पंढरशेठ फडके 10 सरकार यांचा सर्जा 10 आता सध्या महाराष्ट्रातील एक टॉपचा नंदी, तो टॉपच्या रँकिंगचा नंदी, तो कोणासोबत दिसू शकेल? मला वाटते की ही दिसायला पाहिजे जोडी. मला वाटते की ही जोडी जी आहे याच्यासोबत सर्जासोबत कोण दिसायला पाहिजे. आत्ता एक चालू सीझनचा गुलालाचा बादशाह म्हटलं जातं, दुशामधला एक टॉपचा नंदी, आणि पेडगावच्या मैदानाचा आदतचा एक नंबर, आणि पुशेगावच्या मैदानाचा एक नंबर, म्हणजेच शाहिद भाईंचा हिंद केसरी सचिन आणि सर्जा 10 ही जोडी मला वाटते की पळाली पाहिजे. आता कमेंट्समध्ये सांगा की कशी गाडी पळेल, किंवा ही गाडी पळायला पाहिजे का, किंवा सचिन कोणासोबत पळायला पाहिजे, सर्जा कोणासोबत पळायला पाहिजे, कमेंट्समध्ये सांगा. 3 नंबरचा पैरा म्हणजे आत्ता एक टॉपची जोडी आहे, ती जोडी पळायला पाहिजे. माझी इच्छा आहे ती जोडी पळावी. सोनहिरा केसरीच्या मैदानातील एक नंबरची जोडी पब्लिकने पळून त्या गाडीने एक नंबर केलेला, आणि ही गाडी मला माझा अंदाज होता की ही गाडी पळायला पाहिजे होती त्या पेडगावच्या मैदानामध्ये, परंतु शेवटी एक आपला अंदाज वेगळा असतो. मालक पैरे ठरवतात, आपण फक्त अंदाज बांधू शकतो. मल्हार आणि भवानीची गाडी, कोरेगावकरांचा भवानी आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये त्याला गुलालाचा बादशाह म्हटलं जातं, आणि तो आहे सुद्धा. जिथं मैदान कुठेही असू द्या, त्या मैदानामध्ये गुलाल हा 100% असतोच. आणि त्यासोबत मल्हारसुद्धा कुठेही मैदान असू द्या, गुलाल हा असतोच. 92 लाखाची खरेदी समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांची. मल्हार आणि भवानी ही गाडी जी आहे ती मला वाटते पळायला पाहिजे. माझ्या अंदाजानुसार मला वाटतं ही गाडी पळेल. काय वाटते बघूया. 4 नंबरचा पैरा जो आहे तो घोटचा सर्जा, सध्या महाराष्ट्रातील एक टॉपचा नंदी तो, आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तो कशा पद्धतीचा पळतो, रॉकेट त्याला म्हटलं जातं. घोटचा सर्जा तो मला वाटते की निमगावच्या सावकारासोबत पळायला पाहिजे. ही गाडी चांगली गाडी पळेल, बघूया काय होते. आणि दोघेही चांगले नामांकित नंदी आहेत, दोघांचाही फॉर्म चांगलाच आहे. बघूया आता शेवटी मैदानामध्ये समजेल की पैरा कोण असेल. 5 नंबरचा पैरा उत्तम शेट गवळी, किरण आप्पा शालगाव कालगावकर यांचा हिंद केसरी रैना कोणासोबत दिसायला पाहिजे. मला वाटते की विसापूरच्या कार्तिकसोबत ही गाडी पळताना दिसली पाहिजे. काय गाडी पळेल मित्रांनो, कारण की चांगले संबंध आहेत त्यांचेसुद्धा. आणि विसापूरचा कार्तिक आता सध्याला माहीत आहे पेडगावचा एक नंबरचा मानकरी, आणि माळशिरसच्या मैदानाचा एक नंबरचा मानकरी रैना आहे. त्याच्यामुळे कार्तिक आणि रैना हा पैरा मला वाटते की दमला पाहिजे, कारण की सागर काळबोळ सगळ्यांना माहिती आहे कार्तिकचं नियोजन ते सुद्धा करतात, आणि रैनासोबतसुद्धा असतात. कदाचित त्यांच्या मला वाटते तेच खूप जवळीक आहे दोन्ही मालकांची, त्याच्यामुळे ही गाडी मला वाटते पळायला पाहिजे. बघूया काय होते. 6 नंबरचा पैरा नगराध्यक्ष सचिनप्पा वावरे माळशिरसकर यांचा हिंद केसरी साई कोणासोबत पळताना दिसेल. मला वाटते की साई जो आहे तो वेगाचा शेवट सर्जासोबत दिसायला पाहिजे, कारण की सर्जा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कशा पद्धतीने पोहतो, आणि साईसुद्धा कशा पद्धतीने पोहतो. माझा अंदाज ही गाडी पळावी एकदा, कारण की मालकांनी थोडीशी चर्चासुद्धा करावी एकमेकांसोबत. काय गाडी पळेल मित्रांनो. सर्जा डावी खांदी फिट आहे, आणि सर्जा दोन्ही खांदी पळतो, आणि सचिनप्पांचा
साईसुद्धा डाव्या खांदीने पळतो, सर्जा कुठल्याही खांदी पळतो आणि मला वाटते ही कॉम्बिनेशन जुळलं पाहिजे. साई जो आहे तो आप्पांचा डाव्या खांदी चांगला पळतो आणि सर्जा उजव्या खांदी पळतो तर पळतोच. बघूया काय होते. हा पहिला मला वाटते जुळायला पाहिजे. 7 नंबरचा पहिला बिंदोडचा बादशाह आणि राहुल पाटील आडवरीखरे खल्याण यांचं काळीज 3 फेऱ्याचा बादशाह भारत केसरीचा मानकरी असलेला मथुर 1001 कोणासोबत मला वाटतं की पाळायला पाहिजे गाडी ही. मला वाटते सुंदर 11-11. आत्ता तो सध्या महाराष्ट्राला माहीत आहे की तो काय कशा कमालीचा पळतो, 4ही खांदी पळतो आणि या सुंदर 11-11 सगळ्यांना माहीत आहे की आदत वयापासून मथुरसोबत बिंदोडमध्ये पाळला आहे आणि मथुरसोबत खूप वेळा पाळायसुद्धा. कदाचित ही गाडी मला वाटते की पाळायला पाहिजे माझ्या अंदाजानुसार. बघूया काय होते. 8 नंबर बकासूरचा पायरा कोण आहे. बकासूरचा पायरा मला वाटते की आता सगळ्यांना माहिती आहे की तो काय पळतो, कशा पद्धतीचा त्याच्याकडे स्पीड आहे. तो मला वाटते बिच्छूसोबत पळावा. काल बिच्छू बघितलं, काल पब्लिकनं काय पळाला मल्हारसोबत, जे मुंबईचे जे आहेत शेट त्या शेटच्या बिच्छूसोबत आपल्याला बकासूर मला वाटते की पळावा. काय पळतो हा बिच्छू, लय भारी पळतो आहे आणि मी काय समक्ष बघितलं आहे मैदानामध्ये त्याला पळताना. बिच्छू आणि बकासूर मला वाटते की पळावी गाडी. पैरे जे आहेत ते मित्रांनो फिक्स नाहीत, कोणी समजेल फिक्सच आहेत. फिक्स काय नाही, माझा फक्त मी अंदाज सांगतो आहे. मी ज्यावेळेस सांगतो तुम्हाला की पैरा हां ही पैरं फिक्स आहे ती, मी त्यावेळेस फिक्स समजायचं. एक 6-7च्या दरम्यान येतील फिक्स पैरं माझ्याकडे. बघूया काय होतं. 9 नंबरचा पैरा MM नानांचा राजा. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की काय पळतो, पब्लिकनं त्याला आवडतं पळायला आणि त्याच्यासोबत मोराळे मायनीकरांचा सम्राट. ही गाडी जी आहे ती पेडगावच्या मैदानामध्ये पळाली होती, गुलालाची मानकरी होती. माझा अंदाज आहे की हीच गाडी पळायला पाहिजे. हिने तीच नानांनी आणि त्या सम्राटच्या मालकांनी ते निर्णय घेतला पाहिजे, तीच गाडी पळायला पाहिजे. काय पळती ही गाडी ही, बघूया काय होतं. 10 नंबरचा घरचा साज असेल सागर शेट कट्टरे घाणन पॉवर प्लस कराड. बबे आणि दुर्गाचाच घरचा साज पळावा. गाडी काय पळते सगळ्यांना माहीत आहे. बघूया काय होतं. ही गाडी पळाली पाहिजे. 11 नंबरचा पैरा घरचाच साज विठ्ठल आणि अजय शेट यांचा. आता चिक्या आणि तेजा सगळ्यांना माहिती आहे कशा पद्धतीचा पळ आहे दोघांच्याकडे आणि मला वाटतं की हीच गाडी पळावी घरची, भारी गाडी पळेल. 12 नंबरचा पैरा जो आहे तो आत्ता कातर खटावच्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी पब्लिकनं पळून झालेला आहे मल्हार आणि त्याच्यासोबत पिस्टन 22-11 ही गाडी पळावी मला वाटते. कारण की तो सध्या एक चांगला पळतो आहे मल्हार जो आहे तो कातर खटावच्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी आणि पिस्टन 22-11 ही गाडी पळावी. 13 नंबरचा पैरा अजित शेट यांचा हिंद केसरी चिक्या कारोंडेकरांचा चिक्या कोणासोबत पळावा. मला वाटतं आबांच्या पाखरासोबत चिक्या पळावा. माझी खूप इच्छा ही गाडी पळावी म्हणून. बघूया आता शेट नियोजन ठरवतील, आबा नियोजन ठरवतील. चिक्या आणि पाखरेची गाडी पळावी माझा अंदाजानुसार. बघूया काय होते. 14 नंबरचा पैरा पाचवडकरांचा अण्णासाहेब गाडगे पाचवडकरांचा हारण्या जो आहे तो मला वाटते की सातारा एक्सेस बालमास सोबत पळावा. माझी इच्छा आहे. बघूया काय वाटते. अंदाज आहे माझा ही गाडी पळावी. 15 नंबरचा पैरा पुशेगावचा 1 नंबरचा मानकरी आदतमधला नवनाथ शेठ जगदाळे यांचा लक्षा आणि तो मला वाटते नसरापूरच्या शिवसोबत ही गाडी पळावी. काय पळतो हा शिव, बघितलं काय कसलं कुठल्याही खांदी टाका गुलाल हा मिळवतो. कुठलाही किती हलका बैल असू द्या त्याला घेऊन फायनल मिळवतो असा हा शिव आणि लक्ष सगळ्यांना माहीत आहे कशी कामगिरी हिंद केसरी येतो. बघूया काय होते. 16 नंबरचा पैरा जो आहे तो आता दादा सरकार यांच्या या दावणीतील एक मोठी खरेदी देवा आणि त्याच्यासोबत रायबा. त्यांच्या रायबाच का काय मला बी आठवण झाली काय त्याचं नाव, रोमन आणि देवा ही घरचा साज पळावा मला वाटते. बघूया काय होते. काय पळतोय हा देवा लय खतरनाक स्पीड आहे. 17 नंबरचा पहिरा जो आहे तो सुंदर बॉस सप्तहिंद केसरी महान भारत केसरीचा मानकरी असलेला तात्यांचा सुंदर बॉस पैंजणसोबत पळावा आणि पैंजण जो आहे तो दुधे भाऊच्या मैदानातला 1 नंबरचा मानकरी आहे. तो मला वाटते ती गाडी पळावी. काय होते बघूया. आदतच्या मैदानात 1 नंबरचा मानकरी आहे. 18 नंबरचा पैरा बावधनचा लक्ष आणि लक्ष्मणराव ही गाडी पळावी असं मला वाटते. 19 नंबरचा पैरा जो आहे तो घरचा साज अमित शेठ भाडे यांचा. कळंबीचा शंभू आणि चिमण्या ही गाडी घरची पळावी असं मला वाटते. आउट ऑफ फॉर्म झाला आहे चिमण्या, काय झाले काय कळना. आणि 20 नंबरचा पैरा उसाटणेचा रायबा आणि सुलतान ही गाडी पळावी असं मला वाटते. आणि एक बाकीचे नंदी जे आहेत ते सुद्धा टॉपच्याच पैऱ्यामध्ये पळतील. 21 नंबरचा पैरा घरनिकीचा राजा कोणासोबत पळताना दिसेल. घरनिकीचा राजा आणि मला वाटते कंदूरचा राजा म्हणजेच उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा राजा जो आहे तो राजा
आणि राजाची गाडी पाळावी. माझा अंदाज आहे, फिक्स नाही, अंदाज आहे की ही गाडी पाळावी. बघूया काय होते. हे होते माझ्या अंदाजित पैरे. तुम्हाला जर काय वाटतं की हा पैरा ह्याच्यासोबत व्हायला पाहिजे, तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकताय.